नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? तर रात्रीच्या 11 वाजत आले तर इथं आपली विटांची गाडी आली. इकडं असं खाली करायचं काम चालू आहे. एकदम अशी भरपूर वीट मागवली एकदाच. तिकडे हे बसले ते काय म्हणता? काय नाही. नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही? तर गुड नाईट. आता 11-11:30 वाजत आले असतील. तर विषय आपल्या फार्म हाऊसची म्हणजे आपल्या बंगल्याची कंपनीची लवकरात लवकर आणि यारवाई म्हणलं तरी काय अडचण नाही. आपली वीट आली, थोडी लेट पण थेट आली, भरपूर आली. थोडी गार्डनसाठी मागवली. आता सध्या आपण 700 ब्लॉक मागवलेत. किती? 700 ब्लॉक आलेत. आता कंपनी आमच्या घरा शेजारीच आहे. तर कसं कुंभारी जर मी 5000 आणली असती तर एवढी म्हणजे कुंभारी 5000 भागलं नसतं एवढं बांधकाम. म्हणून ही म्हणजे 50-55 हजार रुपयाची ईट आहे. 55 हजारात एवढं बांधकाम होऊन ही थोडी 100 शिल्लक राहणार आहे. आता मी 700 मागवली आणि पुन्हा कंपाऊंडसाठी पुन्हा एक गाडी मागवायची आपल्याला. एक 2 महिन्यानंतर मागवायची. आता हाही संपवायचं आणि मस्तपैकी आपलं टकाटक खटाखटीमध्ये वीट आली, छानपैकी आली. आता काय केलं आपण, अख्खं घर हे 5 इंची बांधकामात केलंय. 5 बाय 9 इंची ईट मागवलेली. 5-9 24 इंच. पण आता ईट मागवलेली 6 इंच उंचीला, 6 इंच उंचीला, 8 इंच आणि अशी 24 इंच अशी ही ईट मोठी मागवली आपण. म्हणजे बारकी मागवली, थोडी 1 इंचानी कमी आली. छानपैकी ईट आहे. तुम्ही माणसानी एकदम हलकी ईट असेल कसं असेल, नाही जड असतील, लय जड ईट असते बघा, उचलत नाही. अशी उंचीला 8 इंच साईज, अशी 6 इंच, अशी 8 इंच, अशी 6 इंच, अशी 24 इंच अशी ही त्याची साईज आहे. आणि आपल्याला ही ईट कशी भेटली, काय भेटली, जर कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा की आम्हाला वीट पाहिजे. तुम्हाला नंबर दिला जाईल. आपण कुणाकोणी ईट आणली ती सगळी डिटेल्स दिली जाईल. नंबर वगैरे सेंड केला जाईल. मग तुम्हाला मस्तपैकी ईट भेटून जाईल. आणि काय नाही, ईट कुठं पण मिळते. असं नाही की भिगवणपासून म्हणजे बारामतीपासून 100-200 किलोमीटर, 150 किलोमीटर होय. हां, 100-150 किलोमीटरपर्यंत, 100-150 किलोमीटरपर्यंत तुम्हाला ईट अवेलेबल होते. ॲडव्हान्स वाला की पैसे पाठवलं की काय नाही. आपलीच माणसं येतं, आमच्या गावा शेजारची आहेत, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. डोळं झाकून ॲडव्हान्स सोडायचा, डोळं झाकून तुम्हाला ईट मिळेल. काय नाही, मागल तो माल मिळेल. हां, आणि मागून तो साईज प्रमाणे. हां, आता ही कसं 6-8-24 इंचाची मागवली. तुम्हाला 8-8-24 इंचाची पाहिजे असेल तर मी ती 9 इंचाची पाहिजे असेल 9-8-24 म्हणजे पाहिजे ती साईज मिळते. ह्याच्यामध्ये लय साईज आहेत. 4 इंच, 5 इंच, हां, 6 इंच, 8 इंच, 9 इंच, 12 इंच पर्यंत आहे. 12 इंचापर्यंत आहे ईट. तर तुम्ही पाहिजे ती साईज मिळते 4 इंचापासून. आता जी आपण गार्डनला आणणार आहे, मोहरं जे असं कडणीमध्ये झाडांच्या हे लावणार आहे, ते आपण 4 इंच ईट मागवणार आहे. 4 इंच ईट स्वस्त असते. आता ही जाते 61-62-63 रुपयापर्यंत एक वीट जाते. 60 रुपयापर्यंत एक ईट जाते. गडीभर 61-62 म्हणतात, पण आपण गडीभर 61 रुपयापर्यंत ही ईट आम्ही 62 रुपयाने आणली. म्हणजे ईट 62 रुपयाला धरा एक ईट. मग जर आपण 5 इंच ईट घेतली तर 55 रुपयाला बसू शकते. 4 इंच ईट घेतली तर 50 रुपयाला बसू शकते. 8 इंच ईट घेतली तर 78 रुपयाला आहे. 10 इंची 12 इंची ईट घेतली तर 90-95 रुपयाला आहे. म्हणजे साईज जशी पैसे जसं तुम्ही सांगता तसं. आणि तुम्ही म्हणता ही ईटच कसं एकदम हलकी, ह्याच्यापेक्षा कुंभार ईट वगैरे आहे, पण तसं काही सुद्धा नाही. ह्या इटेची सुद्धा कुंभार इटेपेक्षा खतरनाक ताकद आहे. असं समजू नका की ह्या इटेमध्ये ताकद नाही. ही डबल मजली घर आहे आपलं. त्यातच झाले. हा, त्यातच झाले. त्याच्यामुळं आपण काय भेट नाही. मस्तपैकी आली ईट. कुंभार इटापेक्षा बांधकाम मजबूत होतंय. हा, आणि आमच्या ह्याला कुठे एक चिर सुद्धा नाही पडली. चीर सुद्धा नाही पडली आणि घराला. सारं लोखंडाने हेच आहे तरी त्यात. महत्वाचं म्हणजे ह्याला कच कमी लागते, सिमेंट कमी लागतं, गौंड्याची मजुरी कमी लागते, मेहनत कमी लागते. काम कारण उरकतं. बांधकाम जिथं इटेला 5 दिवस लागतात तिथं हे 2 दिवसात काम होतं. तुम्हाला हे जे टेक्चर दिसतंय का, ही टेक्चर ही लय मला वाटतं अख्खं बांधकाम
आपल्या आपल्या फार्म हाऊसचं म्हणजे हे जर कंपनी लोणच्याच्या बिझनेसचं अख्खं फार्म हाऊसचं काम आपलं लेखील 2 ते 3 दिवसात सगळं होणार. चौकट लेवलच्या वर म्हणलं तरी काय हरकत नाही. अवघ्या 3 दिवसात सगळं काम आपलं होणार म्हणजे होय अश्विनी. हो होणार हा. आता. आता काय हो वीट आपले आली, शिमिट आले, सिमेंट आलं. गच हाय, इथं 5 पिशव्या आहेत, इथं 5 पिशव्या आहेत, 10 पिशव्या आहेत सिमेंटच्या. ठेवले आणून सगळं. कचची एक खेप आहे आपली, 4 बरस कच आहे, हम्म, आपली वीट आहे, आपलं गौंडी मामा आहेत, सगळं आहे. हा मी पण आहे, अश्विनी पण आहे. लवकरच होत आहे. कशाची वाट बघायची आहे ना. लवकर होती कंपनी 2 महिन्यात. 2 महिन्याच्यात Ready. आता कंबाईन ठेवायचं नाही, आता चालू ठेवायचं. झाडे लावून घ्यायची, झाडे लावा, हम्म. झाडे लावा, जगवा, झाडे लावून घ्यायची. कंपनीचं काम व्यवस्थित पूर्ण करून घ्यायचं. कोबा वगैरे करून, प्लास्टर वगैरे करून, जिथली तिथं काचा खिडक्या सगळं लावून, लाईटीची फिटिंग, पत्रा वगैरे जाते. करून 2 मोठा लट बिझनेस टाकून मोठ्याला अश्विनीचा बिझनेस टाकून एकदम मस्तपैकी जिथली तिथं टकाटक खटाखटमध्ये काम होतंय. हम्म. चला कसा व्हिडिओ वाटतो आणि सगळ्यांना एकदा गुड नाईट आणि तुमचा असाच माझ्यावर आशीर्वाद राहून दे. आणि मी सकाळी नारळ खोलला, काम झालं सगळं आहे ना. काम झाले. हो का, पूर्ण एवढी मोठी पूर्ण गाडी भरून आलती. पूर्ण गाडी बरोबर एवढी पूर्ण मोठी गाडी भरून आली होती. 700 विटा होत्या, म्हणजे जवळजवळ 10-11 टन होतं. ब्लॅक टी करा आता एकदा ह्यांना सगळ्यांना छानपैकी गरमागरम. जेवायला नसेल काय ह्यांना एक जण जेवलं नाही. हो का, हां बरं म्हणजे ब्लॅक टी चपाती करा. आहे पण भाजी. भाजी नाही का, बरं ठीक आहे ब्लॅक टी कर छानपैकी. जेवताच ते भाजी करते की. होय जाऊ मामा, जेवणार आहे का भाजी करायला तू? बरं एकदा चहा कर छानपैकी जा. बर असं बाय सगळ्यांना. बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. आणि इट पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, तुम्हाला इट मिळेल. बर बर. चला तर चहा बनवला त्यांच्यासाठी. सुरुवातीला एकदा बनवला होता, म्हणजे ज्यावेळी गाडी आली त्यावेळी एकदा बनवला, आणि आता जवळजवळ 3 तास होत आले गाडी ते खाली करतात इथं. तर मग अजून एकदा चहा, त्यावेळेला अजून एकदा चहा बनव. जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजत आले ते इथं. त्यांना चहा देते एकदा, आणि झोप आली गेले आणि घसा पॅक झालाय. तुळजापूरला जसं गेलं होतं ना तेव्हापासून घसा दुखतोय. दवाखान्यात गेली, गोळ्या खाल्ल्या, पण तरी काय राहिलं नाही. अशी तर विट आली, महत्त्वाचं विटासाठी राहिलं होतं. आणि बांधकाम आता 2-3 दिवसात चालू करायचं, मिस्त्रींना फोन करून, आणि घ्यायचं बांधून. आता सगळं मस्त मध्ये टकाटक 2 महिन्यात पूर्ण करायचं, आणि आपली लोणच्याची कंपनी मग तिकडंच उभा करायची. आता नवीन आंबे आणायचेच नाही, इथं पाऊस चालू आहे, आणि पाऊस चालू असल्यामुळे नाही एवढं लोणचं चांगलं होत. ओलं लोणचं होतंय, तुम्ही बघितलं म्हणजे तेल वगैरे जास्त द्यावं लागतंय लोणच्यात. तर ओलं लोणचं काय मला जास्त असं आवडा नाही. सुक्कं लोणचं कसं दिसायला ह्याला भारी दिसायचं, आणि खायला पण छान वाटायचं. असं सुक्कं हिरव्या पाटीचं, हे असं पिवळं लोणचं आहे. असं म्हणजे विकतचं लोणचं कसं असतं अशा पद्धतीने मग ते करावं लागतंय. तर तेल वगैरे जास्त टाकावं लागतंय, पावसाळ्यातलं लोणचं असल्यामुळं. असू द्यात. तर बाय सगळ्यांना आणि गुड नाईट. आता हा व्हिडिओ सकाळच येईल. गाडी लवकरच येईल असं आम्हाला वाटलं 7 वाजताच, पण 7 वाजता काय आली नाही. गाडीच आली पार 9:30 वाजता, त्याच्यामुळे लेट झालं खाली करायला पण. असू द्यात. तर बाय, आता देते चहा सगळ्यांना.